नाशिकला जाऊन मी अचानक भयानक कोणत्या रील स्टारला भेटले आणि नाशिकवरून येताना भाताचं बियाणं पण घेऊनच आलो. तर हे गाईज, मी प्रशिता बुरुड. तर गावाला आल्यावर माडीवर झोपेतून सकाळी उठल्यावर डोंगरांना हाय करून टकाटक रेडी होऊन पोहे खाऊन सिम्बा को किया बाय, बेला को किया पैम्पर और मैं चली अपनी मामांजी के साथ नाशिक घूमने. अशी गाडीमध्ये ढाराढोर झोप काढून उठल्यावर असं वाटलं की कुठे आलीये मी रंधा फॉलच्या इथे थांबून वडापाव खात जुन्या जिप्स पाहिला आणि फायनली ताकेतला पोहोचलो. नाशिककर आलो बरं का नाशिकमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा सर्व तीर्थ ताकेत हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात वसलेलं अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. जटायू मंदिर महाराष्ट्रातील एकमेव जटायू मंदिर म्हणून हे ओळखले जाते. येथे जटायूची भव्य मूर्ती स्थापित आहे. इथे सर्व तीर्थ कुंड प्रभू रामाने बाण मारून निर्माण केलेले पवित्र कुंड पण आहे. आणि इथे एवढी गर्दी का झालीये तर इथे नवसाला पावणारा गोटा म्हणजे स्क्रीनवर दिलेली माहिती वाचा म्हणजे सगळं समजेल. आता आम्ही पोहोचलो नाशिकमध्ये भाताचं बी घ्यायला. ताकेत बुद्रुकमध्ये बाळू परदेशी यांच्या सार्थक कृषी सेवा केंद्रातून घेतले. पार नाशिकवरून अवघाटला इथून बी घेऊन जातोय. कुछ तो बात होगी. आता नेक्स्ट थेट पोहोचलो सोनोशी गावात नानींच्या घरी. गेल्याच रानमेवावर तुटून पडलो. जांभळ हे पाडतं आणि मी खायचं काम करते आणि मी कुठेही जाते तेव्हा खायला पण आणि वानावळ्यात पण आंबे मिळतात मला. आणि सोनोशी गावात येऊन सोनोशीच्या रील स्टारला नाही भेटणार ऐसा कैसे होगा. तर ओळखता का यांना? गणपत बाळू पेडेकर हे नाशिकचे रील स्टार आहेत आणि त्यांना भेटून मला एकदम भारी वाटलं. जेवण वगैरे केलं आणि गाडीत कोंबल्यासारखं बसलो आणि निघालो रिटर्न आमच्या अवघाट गावाकडे. कसा वाटला ब्लॉग कमेंट करा आणि आता लाईक अँड फॉलो करून जा.